सूत्र 126 यथा तथोपदेशेन कृतार्थः सत्वबुद्धिमान् आजीवमपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यति। मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात, सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशानं कृतार्थ आत्मज्ञानी होतो. असत्य बुद्धीचा पुरुष आजीवन ज्ञानासाठी उत्सुक म्हणजे जिज्ञासू असूनही तो केवळ भोगांच्या मोहातच अडकून राहतो, ज्ञानी होत नाही. नाथ सांगतात, राजा जनक या आपल्या सत्शिष्याला आत्मबोध झाला आहे हे पाहून परमसद्गुरू श्री अष्टवक्र मुनी समाधान व्यक्त करत आहेत. आत्मबोध आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचं वर्णन करताना ते म्हणतात, आत्मज्ञान होण्यासाठी सात्विक बुद्धी आणि निशंक शुद्ध चित्त असायला हवं. तर्क शंका कुशंका सतत केवळ बुद्धीच्या धारेनंच प्रत्येक गोष्ट तपासून मगच ती स्वीकारणारी व्यक्ती आत्मबोध प्राप्त करू शकत नाही. ती पंडित होऊ शकेल पण ज्ञानी नाही, कारण तिचं चित्त विकार विचार आणि अहंकारानं व्याप्त असतं, त्यात ज्ञानाला स्थान नसतं. केवळ बुद्धीच्या आधारे आपलं तत्व मांडणं आणि दुसऱ्याच्या तत्वाचं मताचं खंडन करणं ह्यातच तो गुंतून पडतो. त्यामुळे त्याचा अहंकार बळावत जातो आणि जिथे अहंकार असतो तिथे आत्मज्ञान होण्याची शक्यता नसते. कारण आत्मज्ञान हे मानवी तर्कवितर्कांच्या बौद्धिक कसोट्यांच्या मर्यादेच्या पलीकडे असतं. ते केवल चैतन्याची अनुभूती असतं आणि अनुभूतीला बुद्धीचं परिमाण लागू ठरत नाही. म्हणूनच केवळ जिज्ञासू पंडित होऊ शकतो, त्याला आत्मबोध होईलच याची शाश्वती नाही. बुद्धिजीवी तर्क विकार अहंकार ह्या मायेतच अडकून पडतो. आत्मज्ञान तर मायेच्या पलीकडे आहे. त्यासाठी चित्त शुद्ध सात्विक अहंकार विरहित असावं लागतं. आत्मज्ञान बुद्धीचा नव्हे तर अंतःकरणाचा अनुभूतीचा विषय आहे. त्यासाठी आत्मचैतन्याची जाणीव व्हावी लागते. आपल्यातीलच ह्या परमचैतन्य शक्तीची ओळख व्हावी लागते. त्यासाठी तार्किक तथाकथित ज्ञानाची आवरणं गळून पडावी लागतात. त्यागापेक्षा गळून पडणं महत्त्वाचं. त्यासाठी गुरूचा उपदेश हवा. त्या उपदेशानंच केवल आत्मबोध होतो. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींच्या दिव्य उपदेशानं शुद्ध चित्त झाल्यानं राजा जनक आत्मबोधाला आत्मज्ञानाला प्राप्त झाला आहे.